हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 दिनांक 7/11/2025 च्या सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत विस्तृत अशी माहिती पाहणार आहोत, विथ प्रूफ पाहणार आहोत. त्याचबरोबर फॉर्मच्या क्रमांकाबद्दल, अर्ज क्रमांकाबद्दल काही विशेष अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. असे अपडेट्स नेहमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. त्याचबरोबर हे जे पीडीएफ आहेत फॉर्मच्या, या असणार आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथे उपलब्ध आहेत. म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, पहिल्यांदा तुमच्या समोर हा टोकन नंबर मी दाखवत आहे. किती वाजताचा आहे वगैरे सर्वच दाखवतो, त्याच्यामुळे काळजी करायची नाही. बघा, इथं 1218 असणारा टोकन नंबर आहे. किती वाजताचा आहे ते झूम करून दाखवतो. तुम्हाला दिसत नसेल तर व्यवस्थित बघून घ्या. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का नाही पाहून घ्याल एक वेळ. थोडस दिसत नसेल तर व्यवस्थित दाखवतोय मी, व्यवस्थित पाहाल. बघा, आता दिसतंय. तर इथं तुम्हाला डेट दिसत असेल 7/11/2025 ची ही असणारी डेट आहे. आणि कधीचा असणारा आहे 2:51 हा असणारा टोकन क्रमांक इथं तुम्हाला दिसत असेल 1218 हा असणारा सबमिट केलेला आहे. कुठल्या जिल्ह्याचा आहे काय नाही ते पण असणार पुढच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो. बघा, तोच टोकन नंबर आहे 1218. सीपी नागपूर सिटी पोलीस कॉन्स्टेबल सीपी नागपूर सिटीचा असणारा हा फॉर्म आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 1218 आणि इथं बघा ऍप्लिकेशन नंबर आहे 918. आता इथं बघा, या विद्यार्थ्यांनी ना याचा फोटो वगैरे अपलोड नॉट अपलोडेड आहे. मी स्वतः हा फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यानंतर इथं पेमेंट स्टेटस अजून पे नाऊ आहे, पेड असं आलेलं नाही. आणि तुम्हाला माहित आहे चालन भरल्यानंतर या ठिकाणी कॅन्सल ऍप्लिकेशन, इथं फॉर्मच्या प्रिंटचं आणि इथं प्रिंट रिसिप्ट असे ऑप्शन येतात. म्हणजे या वर्षी थोडस असणार मुद्दा असा आहे की जो अर्ज क्रमांक आहे तो फॉर्म जसंही तुम्ही त्या जिल्ह्यात सबमिट केला तसं त्या ठिकाणी असणारा तुमचा अर्ज क्रमांक पण जनरेट होत आहे. तुम्ही म्हणताल फॉर्मची फीस पेड केल्यानंतर हा बदलत असेल, त्याच्याबद्दल पण मी पुढे उत्तर देतोय. पण आताच्या घडीला एवढं लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही फॉर्म सबमिट करता एखाद्या जिल्ह्यात, त्याच वेळेस तुमचा टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक दोन्ही जनरेट होत आहे. फीस पेड केल्यानंतर काही होत नाही. त्याचा पुरावा मी पुढच्या असणाऱ्या स्क्रीनवर 1-2 स्क्रीन नंतर तुम्हाला दाखवतोय. पण सध्याच्या घडला आज लक्षात ठेवा या ठिकाणी की इथं असणार 1218 फॉर्म आलेले आहे. टोकन नंबर जनरेट झालेला आहे 7/11/2025 दुपारच्या 2:52 नागपूर सिटीला कॉन्स्टेबल पदासाठी. पुढचा आहे आपल्याकडे आपल्या एका सबस्क्रायबरनी पाठवलेला आहे प्रिझन कॉन्स्टेबल. कुठला आहे? प्रिझन, नागपूर प्रिझन. किती फॉर्म आलेले आहेत नागपूर प्रिझनला? याच्यामध्ये काही एडिट करायची गरज नाही, कारण हा फॉर्मचा प्रिंट काढल्यानंतरचा फोटो आहे. 762 असणारे फॉर्म, उमेदवाराचा अर्ज क्रमांक 762. हा कधी? तर काल रात्री मला पाठवलेला आहे. कदाचित हा 6/11 दुपारचा किंवा 4-5 वाजताचा असेल. म्हणून नागपूर प्रिझनला, कारागृहाला 762 फॉर्म आलेत. असे पुराव्यानिशी अपडेट फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असतात. आपली कॉपी करणारे भरपूर आहेत, आपण कुणाची कॉपी करत नाही. आलं लक्षात? हे अपडेट फक्त आणि फक्त ओरिजिनल असे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट. आता काही लोकांचं म्हणायचं आम्हाला कमेंट टाकता येत नाही. कमेंट टाकण्यासाठी एक अट आहे, चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला कमेंट करता येईल. आलं का लक्षात? याचं कारण काय? कारण जे बिनकामी बाणगुळ असतात, ज्यांना जास्त ज्ञान असतंय, त्या लोकांसाठी ते असणार तशी सुविधा करून ठेवलेली आहे. म्हणून बाकी आपलं चॅनल तुमच्या सर्वांचा लाडक्या, याच्यात काही विषय नाहीये. पाहूयात पुढचा. बघा, हा पण मी स्वतः भरलेला इथं तुम्हाला दाखवतो. आता इथं कळा. बघा, हा पोलीस कॉन्स्टेबल SRPF, याचा टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक सेम आहे. किती वाजता? 7/11/2025 2:33 हा असणार चालन भरलेला आहे. आणि याची प्रिंट घेतली इथं बघा. आलं लक्षात? इथं दिसतंय का नाही दिसत मला एक वेळ इकडे स्क्रीनवर चेक करू द्या, म्हणजे तुम्हाला दाखवता येते. या ठिकाणी बघा, इकडे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी इथं बघा 7/11/2025 त्या ठिकाणी 14:36 ला प्रिंट घेतलेली आहे. आणि चालन किती वाजता भरलंय? तर 7/11
14:33 म्हणजे 2:33 आता याच्यामध्ये एक गंमत दाखवतो तुम्हाला. हा फॉर्म कुठला आहे एसआरपीएफचा? तर हे पुढच्या स्क्रीनवर बघा, इथं बघा. एसआरपीएफ गट क्रमांक 4 चा असणारा फॉर्म आहे. इथं तुम्ही पाहू शकता. अर्ज क्रमांक किती आहे? 214. कास्ट एसबीसी. आलं लक्षात? पुढची माहिती हाईड केलेली आहे, पत्ता वगैरे समजू शकता तुम्ही. आता बघा याच्याबद्दलच पुढे बघा. हाच टोकन नंबर आहे, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला होता 214. कधीची डेट अँड टाइम आहे थोडस तुमच्यासाठी सर्वांसाठी. हा बघा 5/11/127. मग तुम्ही म्हणताल चालन तर तुम्ही 7/11 भरलंय. हा स्क्रीनशॉट 5/11चा आहे बिलकुल. कारण मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमचा टोकन नंबर आणि तुमचा अर्ज क्रमांक हा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म सबमिट करताय तेव्हाच जनरेट होत आहे. फीज भरल्यानंतर त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. याचा पुरावा मी ऑलरेडी तुम्हाला दाखवला आहे. हे बघा, हा तोच आहे. कधीचा स्क्रीनशॉट आहे हा? हा असणारा 5 तारखेचा आहे. आलं का लक्षात? म्हणून मी तुम्हाला याच्यातून एकच गोष्ट सांगत आहे की त्या ठिकाणी या वर्षी फॉर्मचा टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक दोन्हीही फॉर्म सबमिट केलं तेव्हा होत आहेत. मागच्या वर्षी कसं होतं, फॉर्म ज्या दिवशी तुम्ही सबमिट केला त्या दिवशी फक्त टोकन नंबर जनरेट होत होता. अर्ज क्रमांक जो आहे तो फीस पेड केल्यानंतर होत होता. या वर्षी तसा नाही आहे. आलं लक्षात? ठीक आहे, समजली गोष्ट. म्हणून या ठिकाणी हा थोडासा घोळ आहे. कदाचित याच्याबद्दल मी विस्तृत अशी माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पुढचा जिल्हा पाहूयात, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. या पीडीएफ टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. पुढचा जिल्हा पाहूयात. हा पण एका सबस्क्रायबरनं पाठवलेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ कुठला आहे? वरणगाव, जळगाव जिल्ह्यामधला असणारा भुसावळ जवळ. इथं टोकन नंबर पण 938 आहे आणि फॉर्म नंबर पण 938च आहे. कुठला? एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव इथला असणारा आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण आज एवढे असणारे जिल्हे पाहिलेत. नागपूर सिटी, नागपूर एसआरपीएफ, नागपूर कारागृह, एसआरपीएफ गट क्रमांक 4, एसआरपीएफ गट क्रमांक 20 एवढेच अवेलेबल आणि व्हेरीफाईड असणारे प्रूफ आपल्याकडे उपलब्ध होते. बाकी कोणत्या जिल्ह्यात किती आले अजून आपल्या समोर माहिती आली नाही. जर तुमच्या समोर किंवा तुमच्या जवळ जर माहिती असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8010904800. तर या व्हॉट्सअप नंबरवर असणारा तुम्ही मला स्क्रीनशॉट शेअर करू शकता, पीडीएफ पाठवू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.